नमस्कार. मी राहुल सर परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वीतील अक्षर भारतीमधलं अंकिला मी दास तुझा. तर अंकिला मी दास तुझा ही एक कविता आज आपण शिकणार आहोत. तर अंकिला मी दास तुझा या शब्दाचा अर्थ, या कवितेचा अर्थ काय होतो? अंकिला, अंकिला म्हणजे अर्पित केलेला है, यानी कि अर्पण किया हुआ. किसी को हम पूरी तरह से अपने बोलते ना निछावर कर देते कि हमारा सब कुछ तुम्हारे लिए सब कुछ है. तो जो कुछ भी कार्य आप बताओगे हम वो करेंगे, उसे कहा गया आहे. अंकिला उसे कहते हैं, म्हणजे अंकिला त्याला बोलतात की सर्वपणे आपलं अर्पण केलेलं. मी दास तुझा म्हणजे मी तुझा दास आहे, म्हणजे जे काही तू मला सांगशील ते सर्व काही मी तुझ्यासाठी करायला तत्पर आहे. यानी जो कुछ भी आप बताओगे मैं आपके लिए कर सकता हूँ. मतलब मैं आपका कौन हूँ? दास हूँ, नौकर हूँ. आपके लिए जो कुछ भी चाहिए वो सब मैं कर सकता हूँ. इसका ये मीनिंग होता है. तर ही जी कविता आहे कोणी लिहिली आहे? संत नामदेव यांनी लिहिलेली आहे. तसेच संत नामदेव यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात प्रस्तावना दिली आहेत की नेमकं थोडीफार माहिती दिली आहे. तर संत नामदेव यांचा जन्म झाला आहे 1270मध्ये आणि मृत्यू झाला 1350मध्ये. तर त्याविषयी काय माहिती आहे बघूया आपण. हे एक वारकरी संप्रदायातील थोर संत कवी आहेत. तसेच संत नामदेवजी की देवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा ही सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. तर यामध्ये काय सांगितलं आहे की संत नामदेव हे काय एक वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मराठीत तर लिहिलं, उन्होंने मराठी में तो काव्य रचना तसे संतवाणी भी लिखी है. उसी के साथ हिंदी में पण त्यांची रचना है, हिंदी में भी उन्होंने लिखा है. जैसे कि पंजाब में जाकर यहाँ पर बताया, देखो पंजाब में जाकर उन्होंने जे शिखांचं गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे. जसं हिंदूंचं आपलं कसं आहे भगवद्गीता, तसं शिखांची आहे गुरुग्रंथ साहेब. तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी 61 कवने, 61 मतलब कितना 61 लाइन है, कवने म्हणजे ओळी, ह्या 61 कवने यांनी लिहिलेल्या आहेत. और संत नामदेव जी ने लिखा है, इसलिए उनका नाम वहाँ पे दिया गया है. उसको कहा गया है भक्त नामदेव जी की मुखबाणी. मुखबाणी यानी उनके मुख से आया हुआ, यानी उन्होंने कहा हुआ, त्यामुळे त्याला बोललं भक्त नामदेव जी की मुखबाणी. तर हे आपल्याला यांच्याविषयी थोडी माहिती दिली आहे. तसेच आता या तुम्हाला प्रश्न येतो कि या कवितेचा विषय क्या है, मतलब ये कविता से तुम लोग ने क्या संदेश मिला या क्या सीखा. तो लास्ट लाइन में बताया. काय सांगितलं बघा, तो क्या बताया वो ध्यान दो. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वराची कृपेची याचना केली आहे. म्हणजे काय कि ये जो अभंग दिया है इसमें से हम लोग को क्या बताया कि संत नामदेव जी ने विविध दृष्टांत सांगितले. दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे उदाहरण, कि अलग अलग उदाहरण देकर यहाँ पर परमेश्वर की कृपा, मतलब भगवान की जो कृपा है वो हमारे पे हमेशा बनी रहती है, ये हम लोग को बताने के लिए विविध क्या दिया उन्होंने? उदाहरण दिए, दृष्टांत सांगितले. तो क्या क्या दृष्टांत यानी क्या क्या उदाहरण दिया है जिससे हमें पता चलेगा कि परमेश्वर की कृपा है ना, भगवान की कृपा हमारे ऊपर सदा बनी रहे. इसके लिए चलो देखते हैं, इसके लिए अलग अलग उदाहरण दिए. तो क्या क्या उदाहरण हम देखेंगे. पहले एक कविता के ऊपर ध्यान देना. तर कवितेमध्ये काय सांगितलं बघा, की सुरुवातीला सांगितलंय की अग्नी माझे पडे बाळू. काय सांगितलंय की अग्नी माझे पडे बाळू. अग्नी माझे पडे बाळू म्हणजे काय की अग्नी, अग्नी म्हणजे काय? आग. तर यांची इसका जो शब्दार्थ आहे, शब्दार्थ सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही कॉपी करून लिहू शकता. तर कवितेमध्ये काय? अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तर या 4 ओळीचा अर्थ बघा, क्या बताया 4 लाइन में कि अग्नि माझे पडे बाळू, मतलब काय? अग्नि म्हणजे आग आणि बाळू म्हणजे छोटे बाळ. तर जेव्हा हे छोटेसे बाळ असते ते अग्नि माझे म्हणजे आगीकडे जाते. जब छोटा सा बच्चा आग की ओर जाएगा, अगर समझो उसके माँ ने देख ले तो क्या करेगी बताओ? एक नॉर्मल क्वेश्चन है कि जब छोटा सा बच्चा आग की ओर जा रहा है और माँ ने देख लिया, माता ने देख लिया, तो क्या करेगी? वो भागते भागते जाएगी और अपने बच्चे को बचा लेगी. और बचाने के बाद बड़े प्यार से एकदम दयाळूपणाने ते आपल्या बाळाला जवळ घेणार. मतलब ये एक उदाहरण है, जैसे बताया संत नामदेव ने कि अलग अलग दृष्टांत बताया. तो ये एक दृष्टांत है उसमें से कि जब छोटा बच्चा यहाँ आग के पास जाता है खेलते खेलते, अभी बच्चे को थोड़ी पता होता है कि वो आग हम लोग को तकलीफ देगी या उससे हमें जल जाएगा, तो उसे थोड़ी पता होगा. तो इसलिए खेलते खेलते जेव्हा तो आगीकडे जातो, खेलते खेलते आग के पास जाता है, तो
उसकी जो माता है वो उसे देख लेती है और दौड़ के जाते, धावे, धावे म्हणजे पळत जाणे, भाग कर जाणं, पळत जाते आणि आपल्या लहान मुलाला ती वाचवते आणि एकदम दयाळूपणाने, एकदम प्रेमळपणाने वाचवते. जैसे कि समझो अपने बच्चों को कहीं पे लग गया तो मम्मी बोलते हैं अरे मेरा बच्चा तो ठीक है ना. तो उस प्रकार से ये होता है उसके काळजी बोलतो आपण, दयाळूपणा. तशा प्रकारे आईला आपल्या मुलाची काळजी असते आणि जेव्हा बाळ हे आगीकडे जात असतं त्याला बघून लगेच आपली आई उठते आणि पळत पळत जाऊन आपल्या मुलाला वाचवते. हा पहिला दृष्टांत आपल्याला इथं सांगितला आहे. तर दुसरा दृष्टांत आहे ते पुढे, पण त्याच्याच प्रकारे संत नामदेवजी सांगतात की संत नामदेव हे कोण आहेत? परमेश्वराचे दास आहेत. कोण आहेत? दास. म्हणजे परमेश्वरासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, म्हणजे अंकित केलं. तो सब कुछ उन्होंने परमेश्वर के लिए अपनी जान तक निछावर कर दिए. तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा. तर काय सांगतात? ज्या प्रकारे आई जिस प्रकार से माता भागी ना बच्चे को बचाने के लिए, क्योंकि उसको उसकी फिक्र है, तशा प्रकारे परमेश्वरासाठी संत नामदेव बोलतात की तशा प्रकारे, उसी प्रकार से अगर आप मुझे कुछ भी काम बताओगे, जर तुम्ही मला काही काम सांगाल तसा मी तुमच्यासाठी पळत येईन. म्हणजे काय? माझं सर्वस्व तुमच्यासाठी मी काय केलंय? अर्पण केलंय. मैं तुमचा दास आहे, मैं तुम्हारा दास हूँ. अगर तुम मुझे कुछ भी कार्य बताओगे, जिस प्रकार से माता आपल्या बाळाला वाचवायला गेली तशा प्रकारे मी सुद्धा तुमच्या कामासाठी तत्पर आहे. काजा म्हणजे काय? ते काम. पुढे तशा प्रकारे इथे दुसरा दृष्टांत आहे, सवेंची झेपावे पक्षिणी पिल्ली पडतांची धरणी. तर यामध्ये बघा, सवेंची, सवे म्हणजे काय? लगेच, तुरंत. झेपावे म्हणजे उडी घेणे किंवा उडी मारणे. पक्षिणी मतलब पक्षी, पिल्ली यानी पक्षींची पिल्ली मतलब पक्षियों के बच्चे. तर हे जे पक्षी असतात, आता ज्या प्रकारे आईचे छोटे बाळ असते, पक्ष्यांचे छोटे छोटे पिल्ले असतात. जेव्हा हे पिल्ली अंड्यातून बाहर येतात तर लगेच उड़ू शकतात का? फटक से उड़ पाते हैं क्या? नहीं ना. तो उनको उड़ने में थोड़ा समय लगता है, पर ये उड़ने की कोशिश करते हैं. जैसे आपण घरामध्ये राहतो तो पक्षी ज्या घरात राहतात त्याला बोलतात घरटे. जेव्हा घरट्यामधून हे पिल्ली उड़ण्याचा प्रयत्न करतात, जब प्रयास करते तो फटाक से उड़ पाएंगे क्या? नहीं. तो उनको भी क्या लगता है? थोड़ा समय लगता है. पर उड़ने का वो क्या करते? प्रयास करते. और जब वो उड़ने के लिए अपने घोंसले से बाहर निकलेंगे तो फटाक से तो उड़ नहीं पाएंगे, गिरने, जमीन पे गिरने जाएंगे. तब उनकी जो माँ होती है म्हणजे पक्षिणी जी असते ती आपल्या पिल्लावर नजर ठेवत असते. आणि नजर ठेवत असताना जेव्हा पिल्ली हे उडताना म्हणजे झेपावे म्हणजे उडतात, लगेच उडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते लगेच न उडतात जमिनीवर पडतात. तर पडत असताना तेव्हा त्यांची आई म्हणजे पक्षीने त्यांना बघते आणि लगेच उडत उडत जाते, झेप घेते आणि आपल्या पिल्लांना आपल्या चोचीमध्ये किंवा पायामध्ये धरून काय करते? त्यांचा जीव वाचवते. म्हणजे पडतांची धरणी. जेव्हा ते धरणीवर पडत असतात तर अचानक त्यांची आई बघते आणि उडत उडत जाऊन पक्षीनेही आपल्या पिल्लांना वाचवते. ज्या प्रकारे वरच्या उदाहरण ऊपर बताया ना, जैसे माँ ने अपने बच्चे को बचाया आग से, यहाँ पर पक्षी ने बचाती अपने पिल्लों को किससे? धरती पर, यानी जमीन पर गिरने से. कहीं बच्चा अगर जमीन पर गिर गया, छोटा सा था अभी अगर ऊपर से गिर गया तो उसकी जान भी जा सकती है या उसे चोट लग सकती है. तो अपने बच्चे को बचाने के लिए ये जो पक्षी होते हमेशा ध्यान रखते रहते और अपने बच्चों का ख्याल रखने के लिए वो अगर घोंसले से बाहर निकल भी रहे, अगर गिरते रहेंगे तो उनको पकड़ के बचा लेती है. हे आपला दूसरा दृष्टांत है, दूसरा उदाहरण ये बताया. तीसरा उदाहरण देखिए क्या बताया कि भूकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. तर भूकेले यानी काय? भूका रहना. भूकेला आहे. कोण भूकेला आहे इथे? वत्सरावे. वत्सर म्हणजे वासरू. वासरू यानी जो गाय का बछड़ा होता है ना, हम उसे क्या कहते हैं? वासरू. म्हणजे वत्सरावे हा एक संस्कृत शब्द आहे, तर वासरू आपण मराठीमध्ये बोलतो. तर वत्सरावे म्हणजे वासरू काय? भूकेले आहे. और भूखा होने की वजह से क्या करेगा? वो चिल्लाएगा. जिस प्रकार से छोटा बच्चा बोल पाता है क्या? नहीं ना. जब भूख लगे तो क्या करता है? वो चिल्लाने लगता है. तो उसी प्रकार से गाय का भी बच्चा जब भूख लगती है तो चिल्लाने लगता है. और यह आवाज जब धेनू ऐकते, धेनू म्हणजे कोण? गाय. जेव्हा ही गाय ऐकते तर गाय ऐकल्यानंतर काय होतं की हा बाबा माझा जो बछडा आहे, वासरू आहे, तो काय? भूका आहे, म्हणजे त्याला भूक लागली आहे. तर लवकरात लवकर काय करा? मला सोडा इथे आणि मी माझ्या पिल्लाकडे जाणार, वासरूकडे, आणि त्याला दूध देईन. तो ये ऐसा होता. म्हणजे आईला आपल्या मुलाची काळजी असते, हे सांगितलंय. आपने कभी देखा होगा, कभी गांव अगर जाते हो तो गाय का जब दूध निकालना हो या भैंस का दूध निकालते तो सबसे पहले क्या करते हैं? उसके बछड़े को छोड़ते हैं. म्हणजे वासरूला सोडतात. जेव्हा वासरू जाऊन दूध पितं तेव्हाच काय केलं जातं? दूध काढलं जाता. नहीं तो भैंस और गाय क्या करती है? पहले लात मार देगी अगर आप दूध निकालने जाओगे तो. इसलिए पहले बच्चे को दूध पिलाया जाता है, फिर दूध निकाला जाता है. तर इथे सांगितलं वासरू आणि गाय यांच्यातलं संबंध, म्हणजे
वासराला भूक लागली की ते ओरडते आणि ते ऐकून धेनूसुद्धा काय करते, ऐकते आणि बोलते की मला सोडा, मला माझ्या वासराला दूध द्यायचं आहे. हुंबरते म्हणजे काय, गायचा आवाज, जो गाय चिल्लाती ना तो त्याला बोलतात हुंबरणे. तर धावत धावत जाते आणि धेनूसुद्धा आपल्या वासराला दूध देते. हा झाला तिसरा दृष्टांत, उदाहरण. चौथा काय सांगितलं बघा, आगे देखते. वणवा लागलासे वणी, पाडस चिंतित हरणी. तर वणवा लागलासे वणी, वणवा म्हणजे काय, आग, पण जंगलामध्ये लागलेली आग. तर नॉर्मल आग तर वेगळी लागते, पण जंगल में जो आग लगती है वो अलग तरह से लगती है. जब हवा ज़्यादा चलती हो तो पेड़ आपस में घस जाते और आग लगती है, उसे कहते हैं मराठीत वणवा बोलतात. तर तसेच वणी याने जंगल, पाड़स याने हिरण का जो बच्चा होता है त्याला बोलतात पाड़स. जैसे गाय का बच्चे को क्या कहते हैं, वासरू, और हिरण के बच्चे को पाड़स. जेव्हा जंगलामध्ये आग लागते, आग लागल्यानंतर जो सुबही अपने बच्चे के लिए, म्हणजे हरण जे आहे, हिरण, ती आपल्या लहान पिल्लासाठी काय शोधायला जाते, जेवण आणायला जाते पारसासाठी. तो ये सुबह सुबह निकले अपने बच्चे को खाना खोजने के लिए, पारस के लिए. तर अचानक ती जेव्हा जंगलामध्ये जाते तर अचानक जंगलामध्ये वणवा लागतो, आग लागते. आणि जेव्हा आग लागते तर आपल्या आईला म्हणजे हरणीला चिंता होते की माझं पारस कसे असेल. ती घाबरते एकदम, कारण कि अगर जंगल में आग लग जाए और उसका बच्चा वहाँ पे फंसा हो तो कुछ भी हो जाए तो उसको तो चिंता होगी. जैसे घर में अगर कुछ हो जाए, कुछ समस्या आ जाए तो घर वाले परेशान हो जाते. तो इसी प्रकार से अपने माँ को अपने बच्चे की फिक्र है. तर वणवा लागल्यामुळे हरणीला काय होतं, आपल्या पारसाची चिंता होते की जंगलामध्ये आग लागले तो कसा असेल, कहाँ होगा, कैसे होगा, अगर उसे कुछ हुआ तो नहीं है. तर अशी ती चिंतामध्ये असते, त्याच्या काळजीमध्ये असते. चिंता म्हणजे काय, काळजी. तर हर कोणी म्हणजे कोणतीही आई असो, प्रत्येक आईला आपल्या पिल्लांची काय असते, काळजी असतेच. जसे इथे बघितलं आपण, गायला कोणाची काळजी आहे, त्याच्या वासरूची भूक लागली आहे म्हणून. पक्ष्यांना कोणाची काळजी आहे, त्यांच्या पिल्लाची, ते घोसल्यामधून म्हणजे घरट्यामधून खाली पडतील याची काळजी असते म्हणून ती वाचवायला तत्पर असते. तसेच या ठिकाणी हरणीला सुद्धा आपल्या पारसाची चिंता आहे, ते वणवामध्ये कुठे फसले तर नसेल, काय झालं तर नसेल, अशा प्रकारे. हे एक उदाहरण. आणि शेवटी इथे संत नामदेव बघा काय म्हणतात की नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणजे संत नामदेव काय म्हणतात शेवटी, क्या बताना चाहते बघा. नामा म्हणे मेघा जैसा, मेघ म्हणजे काय, ढग, की ढगासारखा, की विनवितो चातक तैसा. विनवितो म्हणजे काय, विनंती करणे, विनंती करना. तो चातक एक पक्षी आहे, काल्पनिक पक्षी. ऐसा कहा जाता है की असं सांगितलं जातं की चातक हा जो पक्षी आहे, जेव्हा त्याला तहान लागते म्हणजे काय, प्यास लगती है. तो प्यास लगने के बाद क्या करता हो, अगर प्यास लगी तो हम क्या करते, पानी पीते. वैसे उस प्रकार से उसको भी पानी चाहिए था, पर ये क्या करता है, प्यास लगने के बाद जमीन पे अगर पानी हो तो वो नहीं पिएगा. तो उसे कौन सा पानी लगता है, जो मेघातून पाऊस येतो तेच पाणी त्याला लागतं. असं बोललं जातं की चातक हा पक्षी जेव्हा तहान लागते, जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच तो त्यातले पाणी पितो आणि आपली तहान भागवतो. असं पण बोललं जातं की जेव्हा चातकाला तहान लागते तेव्हा तो ढगांकडे बघतो, आसमान की ओर देखता है और चिल्लाता है की हे मेघ बारिश कर, मुझे प्यास लगी है. तर अशी ही एक म्हणजे काल्पनिक कथा सांगितली जाते, पहिले से बोला जाता. म्हणून संत नामदेवजी शेवट सांगतात की जेव्हा ह्या चातक पक्षीला काय लागते, तहान, जब प्यास लगते तेव्हा तो मेघाकडे म्हणजे ढगांकडे विनंती करतो की हे ढग, हे मेघा, मला तहान लागले, तू काय कर, पाऊस पाड आणि माझी जी तहान आहे ती दूर कर, मेरी प्यास बुझा बारिश करके, और मैं पाणी पी कर अपनी प्यास बुझा लूंगा. असं शेवटी सांगतात. तसेच संत नामदेवी करतात की हे परमेश्वर, ज्या प्रकारे प्रत्येक आईला आपल्या पिल्लाची काळजी असते, अपने हर एक बच्चे की फिक्र होती है, उसी प्रकार से आपकी भी कृपा हमेशा से मेरे पे बनी रहे और मुझे भी, मैं भी आपके लिए हमेशा तैयार हूँ, क्योंकि मैंने अपना सब कुछ आपके लिए क्या कर दिया है, अर्पण कर दिया आहे. मी तुमचा शेवटी कोण दास आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी विविध दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला संत नामदेव आईचीच तसेच परमेश्वराची कृपा कशा प्रकारे आपल्यावर असते हे सांगितलंय. यामध्ये पहिलं उदाहरण कोणाचं आहे, आई आहे आणि लहान बाळ, म्हणजे लहान बाळाला लहान बाळाची आईला काळजी असते हे आपल्याला सांगितलं. जेव्हा बाळ अग्नीमध्ये जाते तेव्हा आई त्याला वाचवायला जाते. तसेच दुसऱ्यामध्ये सांगितलंय की पक्षी आणि पिल्ली हे घरट्यातून उडताना खाली पडत असतात तेव्हा त्यांना त्यांची आई म्हणजे पक्षीने वाचवण्याचा प्रयत्न करते. उडत जाते आणि लगेच त्यांना आपल्या पायामध्ये पकडते आणि किंवा चोचीमध्ये पकडून त्यांचा जीव वाचवते. तिसरा आहे भुकेले वत्सरावे, वासरूला भूक लागलेली असते आणि धेनूला हे कळते आणि तेव्हा ती काय करते, त्याचा
त्याची जी भूक आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला दूध पाजायला ती पळत जाते. आणि चौथ्या ठिकाणी आहे हरण आणि पारस. जेव्हा वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये आग लागते, वणवा लागतो, तेव्हा हरणीला आपल्या पिल्लाची चिंता असते, म्हणजे पारसाची चिंता असते हे सांगितलं. आणि शेवटी चातकाला जेव्हा तहान लागते तेव्हा तो मेघाला विनवती करतो. हे आपल्याला अशा पांच उदाहरण दिए, इसके माध्यम से बताया कि परमेश्वर की भी कृपा हमारे पे बनी रहे. ऐसा कौन कहता है यहाँ पे? संत नामदेव जी कहते हैं. ओके, तो यहाँ पे इम्पोर्टेंट क्या है कि ये उदाहरण ध्यान में रखना. कौन कौन सा उदाहरण है? पहला उदाहरण है दृष्टांत, छोटे से बाल म्हणजे बाळू और आई. उधर रीजन क्या है? आग लगती है तो बच्चा, आग लगती मतलब वहाँ पे छोटी सी आग है, वहाँ पे बच्चा खेलते खेलते जाता है तो क्या करता है? माँ अपने बच्चे को बचाने के लिए भागती है. ये पहला उदाहरण है. दूसरा है कि जब छोटे से बच्चे जो होते हैं पक्षियों के, वो उड़ने के लिए प्रयास करते हैं तो सीधा उड़ नहीं पाएंगे, तो ज़मीन पे गिर सकते हैं, तो उनको लग सकता है या जान भी जा सकती है. इसलिए उनकी जो माँ है पक्षिणी, वो क्या करते थे? उनका ध्यान रखते रहते और जब वो गिरने जाते तो उनको पकड़ लेती है. तीसरा, जब गाय को पता चलता है कि मेरे बेटे को भूख लगी है, अपने बच्चे को, बछड़े को भूख लगी है, तो वो दौड़ते दौड़ते जाती है और अपने बच्चे को खाना मतलब दूध देने के लिए जाती है. चौथा है यहाँ पे हिरन और पारस के बारे में. पारस यानी हिरन का बच्चा. जब जंगल में आग लगती है तो हिरन को अपने बच्चों की फिक्र होती है. और लास्ट में चातक को जब प्यास लगती है तो मेघा यानी बादल को क्या करता है? विनंती करता है, रिक्वेस्ट करता है कि मुझे प्यास लगी, आप क्या करो? बारिश गिराओ. तो ऐसे विविध एक्झाम्पल यानी दृष्टांत हमें बताया, विविध दृष्टांच्या माध्यमातून, एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला येथे सांगण्यात आलेले आहे. तर छानशी कविता आहे, सोपी आहे, काय याच्यात अवघड नाही. फक्त ह्या घटना आहेत की एक घटना झाल्यावर दुसरा त्याच्याशी संबंधित आहे. जसे की अभी समजू नॉर्मल आहे. आता ज्या प्रकारे तुम्ही रस्त्याने जात असता तर आईला जशी काळजी, अपने माँ को फिक्र होती, इसलिए हम लोग को क्या करती है? मम्मी मतलब रास्ते के साइड से चलाते और खुद बाहर से चलते हैं ना, मेरे बच्चों को कुछ हो ना जाए. उसी प्रकार से हर किसी माँ को अपनी क्या होती है? बच्चों की फिक्र होती है. तो ये हम लोग को यहाँ से बताया गया. तो इसके ऊपर अलग अलग माध्यम से तुम लोग को अलग अलग क्वेश्चन पूछते हैं. जैसे कि ह्या कवितेचे कवी कोण? तर कवी कोण आहे? संत नामदेव. तर या कवितेचा या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो किंवा या कवितेचा विषय काय? तर विषय काय आहे की परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ते पण काय? परमेश्वर कृपेची जी याचना आहे ते सांगण्यासाठी आपल्याला विविध दृष्टांत दिलेले आहेत. म्हणजे परमेश्वराची कृपा कशा प्रकारे आपल्यावर असली पाहिजे हे सांगितलंय विविध दृष्टांताच्या माध्यमातून. तसेच यापैकी तुम्हाला 2 ते 4 ओळी देतील आणि बोलना कि इससे स्पष्ट करो. 2 से 4 लाइन देंगे और कहेंगे इसका एक्सप्लेनेशन लिखो. उसके बाद इसमें से समानार्थी शब्द दिए जाएंगे, कुछ शब्द देंगे और बोलेंगे कि इसके समानार्थी शब्द लिखो. तो इसके जो शब्दार्थ है वो मैं आपको लिख कर दूंगा, वो आप कॉपी कर लेना. तो यहाँ पे मैं ये पहली पोएम तो अपनी ख़त्म हो चुकी है. अगली बार हम देखेंगे इसके आगे की जो पोएम रहेगी वो. और हाँ, सबसे इम्पॉर्टंट बात, आपको तो ये नॉलेज मिल ही रहा है, तर तुम्हाला तर नॉलेज मिळतच आहे कवितेचं. तर तुमचे जे काही फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना तुम्ही शेअर केलात तर तुम्ही सुद्धा हे ज्ञान दुसऱ्यांना देऊ शकता, तर त्यांचीही मदत होईल, कविता शिकू शकतील. तशाच प्रकारे आपण सर्व कविता घेणारच आहोत. त्यासाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. आणि तसेच आता मैं जी कविता शिकवली, जो कविता मैंने अभी पढ़ाई, उसका छोटा सा हम लोग एग्ज़ाम भी ले लेंगे. तो वो एग्जाम्पल, जो एग्ज़ाम लूँगा उसके क्वेश्चन मैं आपको दे दूँगा, तो हम वो देख लेंगे नेक्स्ट लेक्चर में. ओके, थैंक यू, बाय.